खोडकर नारायण भगवान शंकर हिमालयाची कन्या पार्वती हिच्याशी विवाह करणार होते. वरपक्षाकडे देवता होत्या, काही साधू होते व मान्यवर होते. नारायण प्रमुख पाहुणे होते. नव्या मुलाचे पारंपरिक पद्धतीने मुलीची आई दाराशी स्वागत करते. हिमालयाची पत्नी मेनका हिने वराची नजर उतरवली. त्याचे औक्षण केले. भगवान शंकर शांतपणे हालचाल न करता दाराशी उभे होते. आपल्या आजूबाजूला काय चालले आहे याची त्यांना अजिबात फिकीर नव्हती. नारायणांच्या डोक्यात नेहमीच काहीतरी खोडकरपणाच्या कल्पना असत. त्यांनी शंकराची थोडीशी गंमत करायचे ठरविले. त्यांनी आपले वाहन गरुडाला बोलावले. गरुड आल्याबरोबर आजूबाजूचे साप पळून गेले. भगवान शंकरांना एका सर्पासारख्या पट्ट्याने कमरेला बांधलेल्या व्याघ्रचर्मा वाचून दुसरे कोणतेच वस्त्र नव्हते. तो कमरेचा सर्पही पळून गेल्यामुळे ते व्याघ्रचर्मही सैल झाले व गळून पडले. त्या बिचाऱ्या सासूची फार पंचाईत झाली. नारायण नारायण असे म्हणत हातातील दिवे विझवून टाकले. भगवान शंकरांबरोबर आलेली भूते आनंदाने